सातपाटी जो शिरगाव जो गत वर्षीचा विजेता संघ आणि दुसरा साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतंय तो मॅक ए. पंचांची हातवारी झालेली आहे आणि मंडपाच्या पाठीमागून बकऱ्याचं सुद्धा मेहे असा आवाज आलेला आहे. बघूया बकरा जातोय कोणाकडे. सामन्याला सुरुवात. पहिला गोलंदाज सटपट हँड करून चेतन. चला जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या सामन्यासाठी. मायबाप प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्यांची अपेक्षा. हो सुरेख चेंडू होता. सुरेख चेंडू पंचांनी दोन्ही हात खोलले. पंचांना या दुपारच्या भर उन्हाच्या सत्रामध्ये कवायत करायला भाग पडतोय आणि या पंचांच्या हातवारीनुशी वाईट अतिरिक्त एक धाव आणि आपल्या बँकेचं खातं खोललेलं आहे. अतिशय सुंदर अंडर बघायला मिळाला. चेंडू पायावर असताना कसं कलाईचा मोड आपण मनगटाचा मोड कसा करतोय. चला पंकज माळी कुठे असतील त्याने कृपया डगआउट मध्ये यायचं आहे. पंकज माळी आयोजक आपली वाट बघत आहात. बघा कलायका मोड हा शब्द कुठून आला. मोहम्मद अझरुद्दीन जेव्हा बॅटिंग करायला तेव्हा मनगटी शॉट खेळायला लागला तेव्हा कलायका मोड हा शब्द आला आणि कलायचा मोड तेव्हा कला. खऱ्या अर्थाने कलायचा मोड जास्त उपयोगात कोणी आणला तर VVS लक्ष्मण, ज्याने बघता बघता ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाला आपल्या कलायच्या मोडने मनगटाच्या फटकाने आरोम केला. असं आहे कलायचं मोड तेव्हा बघायला मिळालं. पण त्या काळात एक मजा काय असायची डॉक्टर साहेब माहिती आहे का. कारण हिंदी परिपक्व नसे. कलाई म्हणजे काय कळायचंच नाही. हा कुठून काळजी आणतो हा विश्वास व्हायचा का नाही. तशा पद्धती आपण बघायचो. बघा अशा एक वस्तू बघायला मिळतात. आहा सुशील दोशीचे काय समालोचन बघायचं आपण. आणि त्यावेळी रेडिओची कॉमेंट्री एखाद्या पानाच्या टोपरीमध्ये एखाद्या दुकानामध्ये कानात लावून असंख्य लोक बघायचे. ते ब्लॅक अँड व्हाईटचं चित्र लाल बॉलचं चेंडू आणि तेव्हा वेस्ट इंडिजचा जमाना सुनील बॅटची एज घेतलाय सरळ चेंडू थर्ड मॅनच्या रिझनला एक धाव बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. दीपक सर जर या संघांचा दोन्ही संघांचा जर विचार केला ना तुम्ही तर खूप जुनं समीकरण आहे. मॅक वर्सेस ओमसाई, ओमसाई वर्सेस मॅक. अनेक वर्ष मीही ओमसाई संघातून मॅक या संघासमोर प्रतिस्पर्धी म्हणून खेळलेलो आहे आणि चेतन आणि मॅकचं जर समीकरण बघायला मिळालं तर अनेक वेळा चेतनला मॅक हा संघ प्रभावी ठरलाय. या LBWच्या स्वरूपात अनेक वेळा बाद करण्याचा पराक्रम रचलाय. मयूर माळी याने स्टेजच्या दिशेने टोललेला फटका तिथे विनीत माई चॉकलेट बाय नावाने जो प्रसिद्ध झाला त्याने सुंदररित्या एक फेकी केली आणि एका धावेनिशी वाढती धावसंख्या झालेली आहे ती 3 चेंडू मागे 4 धावा. पण कुमार विनीत माळीच्या उत्तुंग षटकार या स्पर्धेचं मोठं कौतुक आहे. सर्वात जास्त उंच षटकार मारण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. बघा मी मगाशीच सांगितलं होतं चेतनवर मॅका संघ हा समीकरणच वेगळं आहे. हमेशा हावी पडलाय. चेतनला कुठेतरी संभावून खेळण्याची संकेत दिले होते परंतु चेतन वारंवार ती चुकी करतोय आणि कदाचित दीपक सर जर तुम्ही विचार केला तर चेतनने बॅट खोलली नाही. बॅट का नाही खोलली तर गोलंदाजाने तिथे 2 खेळाडू एकदम ऑस्ट्रेलियन स्टाईलने लावले होते आणि चेतनचं कुठेतरी बॅट खोलली गेलेली नाही. इनसाइड एज लागली आणि चेतनचा कडे बाद झाला. निश्चितच खूप मोठं चांगलं परीक्षण तुम्ही केलं. तुम्ही देखील चांगला क्रिकेट खेळला आणि एक तुम्ही देखील चांगले गोलंदाज आहात. त्याच्यावर तुम्हाला ते बरोबर ओळखलं गेलं आणि मोठा झटका दडपणातून बाहेरच पडू शकलेला नाही आहे. परंतु ओम साईकडे 7 फलंदाज आहेत. आपण सेमीफायनलमध्ये पाहिल्या 2 फलंदाज लवकर बाद झाल्याचं जागा बघायला मिळते. एक ऐतिहासिक सामना आज तुम्हाला बघायला मिळतोय. महिलांचा सामना अविस्मरणीय असा बघायला मिळाला. डहाणू संघाचा दबदबा तिथे पाहायला मिळाला आणि ज्या माझ्या लेकीनी ज्या माझ्या खेळाडूंनी प्रत्येकाची मनं जिंकली आणि बघता बघता डहाणू संघाचा विजय झाला. पण तेवढंच कौतुक सातपाडी संघाचं देखील तिकडे महिला क्रिकेटमध्ये करायला पाहिजे. इकडे बघायला मिळते गडी बाद झालाय आणि आता पुन्हा एकदा फलंदाज बघायला मिळतो ओम सिद्धार्थ. अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग सिद्धार्थने करता आपण बघितलं. सेमीफायनल सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड त्या सिद्धार्थला दिलं गेलं होतं. या खेळाडूकडे क्षमता आहे. बघा या खेळाडूने अनेक सामने आपल्या स्वतःच्या जोरावर ओम साई संघाकडे वाळून दाखवलेले आहेत. तोच सिद्धार्थ मैदानात चेतनने अजूनपर्यंत तरी सुरेख खेळी केलेली आहे आणि चेतन एक ऑलराऊंडरच्या स्वरूपात मानला जातो. चेतनचं स्वप्न होतं खूप वर्षापासून समाजाचे सामने खेळायचे. तब्बल 6 वर्षांनंतर फायनलमध्ये प्रवेश करून चेतन हा खेळतोय. स्वतःचं स्वप्न साकार करेल का बकरा खांद्यावर घेईल का. शॉर्ट ऑन पूल बघायला मिळाला. शॉर्ट ऑन पूल गेला मिड विकेटच्या रिझनला. इथे बघा क्षेत्रक्षणात फील्ड करून थ्रो करते. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. तर निश्चितच पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी 6 धावा आल्यात आणि महत्त्वाचा एक खेळाडू बाद झालाय. तर पहिल्या षटकामध्ये फायनलमध्ये आपण विचार केला प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई संघ 1 बाद 6 धावा पहिल्या षटकात समाप्त. विजय 6च्या स्ट्राईक रेटने ओमसाई संघ खेळतोय. संत गतीने चालू असलेला खेळ. कदाचित 6 ओव्हरचा मॅच असल्या कारणाने दोन्ही डगआउटमध्ये काहीतरी
दीपक सर काहीतरी समीकरण बदललं असेल 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. निश्चितच आपण नॅचरली प्रत्येकाचं बदलते. आपण साधा वेळ बघितला, आपण 5 षटकं 4 षटकाचा खेळताना मोगडं वेगळं मॉरल, 6 षटकं खेळताना 2 षटकं डिफेन्स करायची, 3 षटकं आपण धावगती साववायची आणि नंतरच्या 3 षटकामध्ये धावा ह्या तुम्हाला करायला बघा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो बघूया जीतचा जर विचार केला सातपाटीमध्ये चालू असलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये आता जीत माई याने आपल्याला माहिती आलेले आहे 3 षटकार आणि 2 चौकार आणि 1 ओव्हर टाकून आपल्या संघाला विजयी करून इकडे आलेला आहे तो. जीतसाठी डोळा टाळ्या झाल्या पाहिजेत. शॉर्ट चीट पद्धतीचा चेंडू होता, छोटे कद का खिलाडी है लेकिन बहुत ऊंचा बाउंसर मारा है. मयूर देखते रह गए. मयूरला जर या सामन्यामध्ये टिकायचं असेल तर तुमची जागा स्मशानभूमी जवळ आहे. त्या स्मशानभूमी जवळील जागेवर तुम्ही चेंडूला पोचवायला भाग पाडलं नाही तर तुम्ही कुठेतरी माघारी जाल. गुड बॉलिंग सेन्स बघा किती बघायला मिळालं. पद्धत झालं आणि पद्धत झाल्यानंतर चेंडू बघितलाय कुमार माळी. प्रेशर प्रेशर प्रेशर. जर दीपक सर या प्रेशरच्या मॅच मध्ये जर एखाद्या कुकरमध्ये भात लावलं असतं तर 2 शिट्यांमध्ये नक्कीच शिजलं असतं. एवढा प्रेशर आपल्याला या फलंदाजांवर दिसतोय. गुड बॅटिंग. सांचीवर क्रिकेट चांगला ऑनड्रॉय बघायला मिळते. 1 धाव तो बघायला मिळतात. अतिशय सुंदर पद्धतीचे गोलंदाजी हाताळताना आपण इथे बघत आहात. मॅक संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅकची फलंदाजी खूप चांगल्यापैकी बघायला मिळते. दोन्ही भावंड एका साईडला तुम्ही विचार केला तुम्हाला विनीत बघायला मिळतो, एका साईडला विचार केला जीत बघायला मिळतोय आणि विनीतचा अप्रतिम फलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाला आहे. आता डावखुरा फलंदाज ज्याने सातत्यपूर्ण फलंदाजी ओम साई संघासाठी करताना आपण बघितल्यात. यावेळेला बाकी अवर्ध विकेट मारा करतात. शॉर्ट कव्हर ठेवलं गेलाय. ऑफ साइड ऑफ स्टंप परफेक्ट लाईन. डाव्या फलंदाजाला जखडायचं असेल तर तुम्हाला ही बॉलिंग लाईनिंग मेंटेन करायला पाहिजे. बघा सर हा क्रिकेट आहे. क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है जिसके आगे प्रेडिक्शन खेल फेल है. शेवटच्या क्षणापर्यंत आपण काही सांगत नाही पण प्रेशर माणसाला काय शिकवतो हे आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा काही सगळं काही आपल्या बाजूने चालू असतं ना तेव्हा एखाद्या चांगल्या चेंडूवर पण षटकार बसू शकतो. परंतु आपण इथे बघतोय की इथे बॅटीची गार खोललेली आहे आणि चेंडू जातोय सरूच्या बागेवर. सर 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 6 धावां करतात डीजे. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, छलका आंखों से प्यार. तुझ्या शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला बॅकफुटला गेले, चेंडूला पूल केलं, चेंडू गेला डिस्कोच्या डोक्यावर 6 धावा. पुनश्च गोलंदाजी करतो जीत. ऑन ड्राईव्ह त्यावेळेला बघा चेंडू खोलवर चेंडू जातो मिड विकेट. 1 धाव बघायला मिळते. एक सुंदर यशनोचं कॉलिंग आहे आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. दुसरी धाव होऊ शकली असती पण समोरच्या फलंदाजाचं लक्ष नव्हतं. 2 षटकं संपल्याने ओम धावसंख्या झाली ती 14. तर 2 षटकं बघा कुमार 2 षटकं झाली 14 धावा. एकंदरीत तुम्ही विचार केला तर मला वाटतं की 14 धावा धावा देखील चांगल्या आहेत. गडी एकच गेल्यात आणि आता तर तुम्ही विचार केला की आता 4 षटकामध्ये तुम्ही 50-60 धावा केल्या तर 70-72 धावा आणि या फायनलच्या सामन्यामध्ये चांगलं बघायला मिळते आणि दोन्ही फलंदाज मातबर तुम्हाला बघायला मिळतात. 7च्या सरासरीने जर विचार केला तर इकॉनॉमिकल स्कोर आहे. अजूनही दोन्ही बलाढ्य खेळाडू मैदानात आहेत. जर ओमसाई संघाचा विचार केला तर 6 ते 7 ऑलराऊंडर त्यांच्याकडे आहेत. अजून दिलेश माई नावाचा बलाढ्य खेळाडू अजून मैदानात बॅटीची धार करून तिथे आहे. अजून बरेचसे खेळाडू ओमसाई संघामध्ये आहेत. सचिन ज्याची यष्टी आणि सचिन नावाचाच खेळ आहे. दोन्ही संघामध्ये एक सचिन आहेत आणि तसा एक बलाढ्य सचिन सुद्धा ओमसाई संघाकडे आहे. परंतु सिद्धार्थ अजून आपली आक्रमक खेळी दाखवतोय का बघूया. चेतन वैयक्तिक दुसरे षटक घेऊन. गुड बॉलिंग. अभ्यास करून आलेत. सातत्यपूर्ण मी दरवर्षी तुम्ही एकमेकांविरुद्ध खेळतात. खेळाडूला बघा चेंडू फळीपासून लांब ठेवला म्हणजे तुम्हाला चेंडूवर जावं लागेल. समोर येणार नाही. जेव्हा तुम्ही स्टंपवर चेंडू टाकतात तुम्हाला टाचमध्ये मिळतो पण जेव्हा तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर टाकतात तेव्हा तुम्हाला बनवून घ्यावं लागते आणि सुंदर गोलंदाजी टाकताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. नक्कीच नक्कीच खेळाडू सिद्धार्थला थोडं परिश्रम करावा लागेल आणि अभ्यास करावा लागेल. फुटवर्क होत नाहीये. थोडं फुटवर्क करावं लागेल आणि गोलंदाजाला थोडं फंबल करावं लागेल. तुम्ही जर गोलंदाजाला फंबल करू शकले नाहीत तर गोलंदाजाची नजर ही टेत त्याच्या निशाणावर असते आणि टप्प्यावर असते. सिद्धार्थचं कुठेतरी फुटवर्क होत नाहीये. ह्याचं रिझन आपण बघतोय की सिद्धार्थ डॉट बॉल होतोय. जबरदस्त कमबॅक करत असताना आपण सामना बघतात. अंतिम 16 ग्रँड फिनाले ज्याला म्हणतात तो सामना तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट अमोर विकेट मारा.
चेंडू टटवला मिळवच्या रिझल्टला एक धाव बघायला बाउन्सिंग होईल आणि इथे बघायला मिळतं पूर्ण चांगलं कम बॅक केला. गुड फील्ड गुड ॲथलीट बघा शेवटच्या क्षणामध्ये पाहत राहिला बॅकफुटला गेलं तुरंत फेकला गेला आणि एका धावावरच समाधान केलं गेलं. गुड फिल्डिंग थोडीसं प्लंबिंग झालं होतं पण लक्ष बघायला मिळते. चौहो बाजूने जशा पद्धतीने आषाढी एकादशीची वारकरी जसे संप्रदाय विठोबा रखुमाईच्या दर्शनाला जातात तसे चप्प्याचप्प्याने कप्प्यामध्ये लोक बसलाय आणि ती स्पर्धा फक्त बघायला मिळते सोरटी माई समाजाचा अंतिम सामना. सर कमीत कमी 6 षटकांमागे जर मॅक या संघाचा विचार केला 80+ धावा कराव्या लागतील नाहीतर हा सामना एकतर्फी जाईल. सिद्धार्थला त्याकडे लक्ष द्यावं लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्रातला आणि मला तरी वाटतं ही डाव पूर्ण झालेली आहे. अति अचूक निर्णय या पंचांचा मिळाला आणि क्रिकेटच्या इतिहासातला एक वेगळं ब्रह्मास्त्र शोधून काढलं आजकालच्या जगतात ते म्हणजे स्लोअर आणि त्याच पद्धतीचा विचार केला तो या गोलंदाजाने. सिद्धार्थने तो परफेक्ट रीड केला. एक धाव हाणण्याकरता सहज मात्र पूर्ण केली. धावचित करण्याची संधी होती परंतु ती हुकली. स्लोली डिले झाला. अशा वेळेस तुम्ही कधी कधी अंडरआर्म स्लो देखील करायचा असतो. तुमचा आर्म वर जाईपर्यंत सेकंद थांबला हा थ्रो इथून करा धावबाद बघायला मिळते. कुमारमाळी खूप चांगला शब्द केला. चेंज ऑफ पेस खूप मोठा ब्रह्मास्त्र बघायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गुड बॉलिंग खेळाडू पुढे आल्यानंतर चेंडू अजून आखूड टप्प्याचा केला गेला. जबरदस्त गोलंदाजी अटॅक करत असाल आपण बघत असाल. मयूर कुठेतरी फंबल होताना दिसतोय. मयूरला डिस्टर्ब करतोय चेतन. बघूया मयूर काय करतोय आणि बॅटीची कडा कुठेतरी क्रिकेटचं समीकरण बदलावं लागणार आहे. ओम साईचा खेमा थंड एवढ्या गरम धगधगत्या उन्हामध्ये कुठेतरी थंडगार करण्याचा प्रयत्न केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती 18. खूपच धीम्या गतीने धावसंख्या होते आणि कानमंत्र काहीतरी आलेलं आहे. दिलेश माळी तुमच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असेल पुन्हा लिंक टाका पुन्हा दिसेल असं होते. हिरेनमाळी जिथे कुठे असतील त्यांनी इकडे यायचं. हिरेनमाळी आयोजकांचा कॉल आहे. हिरेनमाळी 3 षटक 18 धावा जरा जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळाला. आतापर्यंत गोलंदाजाचा वर्चस्व या सामन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळाले. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला योग्य निर्णय तुम्ही कर्णधाराचा समोर पार पडत आपण बघत आहात. सहा षटकाचा आता इथून बाकी धावा काढाव्या लागतील. या 3 षटकात कमीत कमी 40-45 धावा तुम्ही काढल्या. 6 षटकापर्यंत 60 धावा जर जमवल्यात तर कुठेतरी फायटिंग संघ तुम्हाला बघायला मिळू शकेल. आतापर्यंत 3ही षटकं खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आणि जबरदस्त कमबॅक करताना हा संघ तुम्हाला बघायला मिळाला. एक फक्त षटकार बघायला मिळाला सिद्धार्थच्या बॅटीतून आणि एकच गडी बाद झालाय तो मला वाटते चेतन. इथे जर तुम्ही विचार केला तर मॅक्स संघाची गोलंदाजी अप्रतिम हाताळली. नाणेफेक जिंकला तो क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि हुकूमत गाजवल्या गोलंदाजांनी. आता इथून बाकी कशा पद्धतीने 3 षटकात धावा दिसतात. आता बाकी तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळते तो विनीत. दीपक सर या सामन्याचं समीकरण जर बघितलं आणि बकऱ्याचा हकदार जर व्हायचं असेल तर नक्की दुपारी खालेल्या बकऱ्याची ताकद इकडे आपल्याला दाखवावी लागणार आहे. मयूर माळीला कुठेतरी वेगळा आक्रमक चेहरा बघावा लागणार आहे. यष्टीच्या खूपच बाहेर असा चेंडू पंचांचे 2 हात हवेत आणि हा वाईट अतिरिक्त एक धाव. धावसंख्या झालेली आहे ती 19 मीन्स 19. चेंडू थोडा गतिमान टाकण्याचा प्रयत्न केला. गतिमान टाकल्यामुळे थोडीशी दिशाहीन चेंडू झाला. व्हाईट बॉल अप्रतिम मॅच. ओम साई बघूया कशा पद्धतीने धावा उभारतात. किती मोठं टार्गेट या फायनल मॅच मध्ये उभं करताय. बॉलिंग काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. फलंदाजाला बांधून ठेवलाय. रूह खोलता येत नाहीये. 8 गडी तंबूत बाकी आहेत आणि उर्वरित चेंडू जो विचार केला तर आता बाकी 3ऱ्या षटकात 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. एकच चेंडू टाकून झालाय पण जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुम्हाला बघायला मिळतोय. कुठेतरी प्रभावी पडतोय. मयूर माळी याने पारलेला फटका परंतु मयूरचा होतोय गडी बाद. खूपच गचाळ अशी फलंदाजी ओमसाई संघाकडनं होते. अपेक्षेच्या
न्यू बॅटर सचिन विजय. आता बाकी तोच करता करवीचा खेळाडू. कठीण समय येता कोण आमास येतो. आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टीमध्ये घडवणारा आणि रक्षण करणारा रक्षक असं म्हणतात. तर हा आता बाकी रक्षक नावाचा फलंदाज, सचिन नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. अनेकांना सांभाळणारा, भारत देशामध्ये खेळताना जगाचा तारा होता. बघा कशा प्राण्याच्या पाठीमागे प्राणी लागतो हे बघा तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग. बकरा कधीपासनं मॅ मॅ करतोय, परंतु सचिनच्या दाताला अजून बकऱ्याची दार लागलेली नाहीये. मैदानामध्ये जर तुम्ही एक दृश्य बघितलं तर एक श्वान बगळ्याच्या पाठीमागे. कुत्र्याला माहिती आहे मी उडू शकत नाही, परंतु मंजिल जिंकण्यासाठी तो First त्या aid उडत्या मध्ये बगळ्याच्या first aid. पाठी जाण्याचा प्रयत्न करत होता. काहीतरी मैदानामध्ये दुखापत होतोय. आयोजकांनी लक्ष द्यायचंय. सचिन माई नावाच्या या खेळाडूला काहीतरी दुखापत होते. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळाल. नाणेफेक झाली. नाणेफेक झाल्यानंतर प्रथम लगेच शतक शॉट स्वीकारला. त्याने म्हटलं मला 2-3 मिनिटं लागेल. तसं नसते. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये टॉस झाल्यानंतर तिकडे डिसिजन द्यायचं असतं आणि तो फायनल मॅच होता आणि योग्य निर्णय त्याने घेतला की आम्ही शतक शॉट घेतो. आणि शतक शॉट घेतल्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी केलाय आतापर्यंत मला वाटतं 3 गोलंदाज तरी वापरलेत. 3 गोलंदाज पहिलं चेतनने टाकलं, नंतर जीतने टाकलं आणि आता विनीत भन्नाट गोलंदाज. आतापर्यंत विचार केला तर बघा, 3 दीपक षटकं सर आणि 3 चेंडू टाकून झाले आणि फक्त धावसंख्या लागलाय ती 19. बघा ही स्पर्धा आणि हे आयोजन तुम्ही इकडेच बघू शकता. बघा खेळाडूला दुखापत झालाय आणि मैदानामध्ये जातोय कोण उपचारासाठी? स्वतः डॉक्टर जात आहेत, जे एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत अनिल माई. डॉक्टर अनिल माई स्वतः उपचारासाठी मैदानासाठी मध्ये उपस्थित होत आहेत. हे दृश्य, हे चित्र हे फक्त आणि फक्त सोरटी माई समाजामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. डाऊट ॲब्सोल्युटली 101% मार्क आहेत. मुलुंडमध्ये त्यांचा ऑर्थोपेडिकचा दवाखाना आहे. काल त्याच्याशी माझे विचार विनिमय गोष्टी झाल्या. आणि एकच डॉक्टर नव्हे तर हाडाला दुखापत झाली असेल तर ऑर्थोचे किरण माई सुद्धा मैदानामध्ये उपस्थित झाले. म्हणजे डॉक्टरांची सुद्धा व्हरायटी या सोरटी माई जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षक टाळ्या झाल्या पाहिजे. हे जोरदार फक्त टाळ्या झाल्या सडक तुम्हाला पाहिजे. बघायला मिळतात. हे भाग्य फक्त आणि फक्त लाभतंय तर कोणाला? भले ते मुंबई, आम्हाला या मुंबई विभागाच्या अध्यक्षांकडून मेसेज आला की ते डॉक्टर मुंबई विभागाचे आहेत. भले मुंबई विभागाचे असतील, परंतु त्यांचा जन्म हा सोरटी माई समाजाचा आहे आणि सोरटी माई समाजाच्या डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सर्वात मी जर एकदम म्हणेल की या महिलांसाठी टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. मागील 2 दिवसापासून जी मेहनत ते करतात, कशा पद्धतीने प्रत्येकाचं स्वागत करतात आणि स्वागत केलं की म्हणतात पावती पुढे बघा, बाजूला पावती बुक, एका साईड स्वागत. म्हणजे स्वागत घ्यायचं, लक्ष पावतीकडे जायचं, म्हणजे खौच खिच्यात हात टाकून समाजाला काहीतरी मदत करायचं. अप्रतिम प्रेम. याच्यापेक्षा काय करायला पाहिजे हो? क्षणभर जन्म दिला माझ्या आईने, नाव दिलं माझ्या बापाने, ओळखायचं जगामध्ये सोटी समाजाचं, ते काम केलं माझ्या सोटी समाजाने. जोरदार टाळ्या या सोटी समाजासाठी व्हायला पाहिजेत. सोटी माई धन्यवाद. समाज. तुम्ही सुंदर एक शायरी मायली. जब तक सूरज चांद रहेगा ना, जब तक सूरज चांद रहेगा तब तक ये सोटी माली समाज का नाम रहेगा. ॲब्सोल्युटली गुड वर्ड. आणि तुम्ही जे कार्य करतात कुमारजी, असं नाही आहे की तुम्ही आमच्याकडे बघितलात. एक साहेब सगळं तो एका मुलांच्या फी भरायच्या, 10वीच्या मुलांच्या फी भरायच्या होत्या. अनेक राजकीय नेत्यांकडे गेलो, कोणाकडे नाही, पण कुमार माईला शब्द सांगितल्याबरोबर 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी 10वीच्या मुलाची परीक्षा भरली. ती मुलं पास झाली आणि असे नव्हे तर फर्स्ट क्लासनी पास जाऊन कॉलेज करतात. आणि त्याचं सुंदर भवितव्य घडण्याचं मागे कुमार माईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त समाजाची नव्हे तर समाजाच्या पलीकडे जाताना. आणि म्हणूनच तर हा लोकांना नेता होतो. आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये एका इलेक्शनला देखील ह्याला तिकीट देण्याची तयारी त्याच्या पक्षाने केलेली आहे. दरम्यान जर सचिनचा जर विचार केला, उंच पुरासा 6+ हाईटचा हा सचिन मैदानामध्ये काय करतोय बघायला, आपल्या उंचीप्रमाणेच उंची गाठतोय का? परंतु हे दोन्ही बंधू जीत आणि विनीत, या दोन्ही बंधूंची जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये हवी ठरते. चला जाऊया मैदानाच्या Substitute आतमध्ये. आला. सचिन स्ट्राईक करतोय. पुन्हा विनीत आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ लॉवर फुलटच चेंडू. बघा यावेळेला गोलंदाजीचं बघितलं एक वेगळा आत्मविश्वास बघायला मिळलं. सतत 4 वर्ष फायनलला गेलेत आणि फायनलला पराभूत झाले. तो हा संघ इकडे बघायला मिळतोय. आज कुछ इतिहास दोहरेगा. लेकिन जर तुम्ही जर विचार केला ना दीपक सर, तर अनेक सामने अनेक वर्ष झाले मी बघतो याच मैदानावर. मॅक आणि ओमसाई 6 षटकांच्या सामन्यामध्ये 36 ते 37चे मॅच सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत गेलेले आहे. आणि दोघांपैकी कुठला तरी एक संघ हार या जीतपर्यंत गेले. असे सामने सुद्धा या दोघांमध्ये पाहायला मिळाले. क्रिकेट या निश्चिताव खेळ आहे, जिसके आगे प्रेडिक्शन फेल आहे. आपण फक्त सांगू शकतो, परंतु डोळ्याने दृश्य बघितल्याशिवाय सांगतात ना.
डावखुरा फळ याच्याकडे महत्वाचं बाजू आहे. ओ गुड बॉलिंग, यावेळेला कमी वेगाने चेंडू टाकलाय, बांधून ठेवला. सातत्यपूर्ण तुम्ही एकमेकाबरोबर वर्षानुवर्षे क्रिकेट खेळतात. तो कोणाचा कच्चा दुवा कोणत्या फटक्यामध्ये आणि कोणता स्ट्रॉंग झोन आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. त्या झोनप्रमाणे गोलंदाजी केली जाते. गुड बॉलिंग, विनीतचं चांगला अष्टपैलू खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे बघायला मिळाला. कदाचित मॅन ऑफ द सिरीजचा दावेदारामध्ये त्याचं नाव घेणं योग्य ठरेल. यावेळेला बाकी बघूया. टेस्ट तरार चेंडू, 4 षटकं संपलेली, धावसंख्या आहे ती 20. बघा कुमारजी फक्त 4 षटकं टाकले, 4 षटकात 20 धावा झाल्यात. म्हणजे कुठेतरी बांधून ठेवलाय. एकाही खेळाडू प्रयत्न करतात पण धावा फटके लागत नाहीये. म्हणजे गोलंदाजी किती ॲक्युरेसी बघायला मिळते, परफेक्ट लाईन अँड लेंथ. सचिनचा जर विचार केला तर सचिनसाठी विराज माळी यांच्याकडनं प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या 200 रुपयाच्या लालची अभावी तरी तुम्ही षटकार मारा आणि ओमसाई संघाला विजयाकडे प्राप्त करा अशी सर्वांच्या आशा अपेक्षा असतील. मॅक या संघाचा विचार केला तर मजबूत स्थितीमध्ये, जर प्रेडिक्शन जर आता बघितलं तर 80-20 80-20 च्या बाजूने कुठेतरी वळताना दिसतंय. निश्चितच आपण बघितलं, पण अजूनपर्यंत हा डावखुरा फलंदाजीचं बॅट तडफुली. तर 12 चेंडूमध्ये 3-4 षटकार जर आले तर 30 धावा तिकडे बघायला मिळतात. म्हणजे 50-60 धावा तुम्हाला बघायला मिळतील. 40-45 धावा व्हायलाच पाहिजेत. पण तेवढी मोठी बॅटिंग लाईन त्यांच्याकडे. पुन्हा एकदा गुड बॉलिंग, ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू मध्ये येतो. अभ्यक गोलंदाजी बघायला मिळत आहे. आज अक्षरशः बांधून ठेवलाय ओम साई शिरगाव संघाला. जबरदस्त गोलंदाजी फायनलमध्ये मॅक ए हा संघ तुम्हाला करत असताना. आता बाकी जीत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. खूप सुंदर गोलंदाजी टाकतोय. 8 ते 10 पावलाचा रनअप. ओ हो, ही तसं म्हणतात ना, ढुंडो रे साजना, कुठे कुठे शोधायचं तुला पण मिळत नाही मला, असं बघायला मिळतात. काल एक गाडी कोणीतरी पार्क केली होती. आठवण खूप निघाना. तुझी येते मला पण माझ्या नशिबात आली नाही. का सुंदर वाक्य लिहिलं त्या गाडीवर. आठवण तुझी येते मला खूप पण नशिबात आली नाही. एका कॉलेज कुमाराने ती गाडी घेतली आणि तिकडे नाव लिहिलं. बघा बाहेर ती गाडी असेल. आतापर्यंत कहीं निगाहे कहीं निशाने चालू होता. 54 उठाने निकला था मगर इस छक्के को मुक्काम तक लेके आया. सचिन ने एक सुरेख रेता कव्हरच्या दिशेने 6 मारल्या, पण या एका 6ने काय होणार नाही. अजूनपर्यंत पगड जर आहे तर ते मॅक या संघाचा. सचिनला उर्वरित 8 ते 9 चेंडूंमागे किमान 4 ते 5 षटकारांची गरज या स्थितीत या सामना येऊन टिकलेला आहे. 9 चेंडू बाकी आहेत. निश्चितच 9 चेंडूमध्ये कमीत कमी 4 षटकार खेचवावे लागतील. जर धावसंख्या 26 म्हणजे 4 झाले तर मला 50 बघायला मिळेल. माझे परम मित्र आमचे दादा म्हणतात की 50 धावा तरी व्हायला पाहिजेत, तर कुठेतरी तुम्ही मोठा संघर्ष करू शकतात. कारण तुमच्याकडे देखील बॉलिंग लाईनमध्ये थोडी चांगली बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी जीत राईट मोर विकेट मारा करतोय. ओहो, दांडी उद्ध्वस्त गोल होतं त्रिफळाची. इथे बाकी पुन्हा एकदा मोठा स्पष्ट चिन्ह निर्माण होतो ओम साई संघासमोर. 54 उठाने निकला था लेकिन 54 को छू भी ना पाया आणि यष्टीची बाद. दांडी गोल आणि सचिनचा पडदा पॉवरफुल होता परंतु त्याला केला गोल. धावसंख्या झालेली आहे 26. 26 थाना में बैठे ऑन ड्यूटी बजावे हाय पांडे जी सीटी. थाना में बैठे ऑन ड्यूटी बजावे हाय पांडे जी सीटी. धन्यवाद डीजे. ओमसाईचे प्रेक्षक आहेत केले टाळ्या तर मला 26 धावा झाल्या. सांगितलं की 35-40 धावावर धावसंख्या देखील सामना टफ झालाय. अजून देखील 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडूमध्ये किती धावा येतात तर बघायचं आहे. पण जबरदस्त गोलंदाजी जीत तुम्हाला कळतं. जीतने पहिल्या षटकात तुम्हाला फक्त 8च धावा दिल्यात. आता दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार बघायला मिळालाय. चेतनने चांगली बॉलिंग केलाय आणि विनीतने देखील चांगली बॉलिंग केलाय. न्यू बॅट्समन आलेत ते म्हणजे दिलेशकडे मोठी क्षमता आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू दिलेश पण बघायला मिळतोय. पंच इशारा करता दिस इज अ व्हाईट बॉल. चांगलं रेडी केलं. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढते. 1 धाव फलकाने. प्रत्येक धावा या महत्त्वाच्या आणि प्रत्येक धावा मनोधैर्य उंचावणार आहे तो इथे बघायला मिळेल. अंतिम सामना जरी बक्षीस कमी असली तरी लाख मोलाची उलाढाळ या फायनल सामना मध्ये केली जाते. अनेक नामवंत क्रिकेटपटू, अनेक नामांकित, अनेक ऐतिहासिक, अनेक डॉक्टर, अनेक सामाजिक कार्यकर्ते. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह अफेड केलाय. झेल सुटला. 1 धाव बघायला मिळते. ओ, हातातून चेंडू सुटला. अन्यथा धावबाद व्हायचा चान्स होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिकडे बघायला मिळतात. विनीतच्या हातातून झेल सुटला. अफड खूप सुंदर होतं. आवाक्या बाहेर झेल होता पण अगोदर हात गेल्यानंतर बॉल आला आणि इथे 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. 2 धावांची धावसंख्या मला वाटतं होते 29.
29 धावा होते. प्रत्येक धावासाठी संघर्ष करावा लागतो. आज बाकी गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र तुम्हाला बघायला मिळते. भेदक मारा, ॲक्च्युलेट अँड ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जीत. आहा, अप्रतिम फटका. इथे झेल होती की पाहायचं आहे. झेल सुटलाय. होने दे आज हल्ला, देखे गली मोहल्ला, चाहत के माथे चंदन का टीका. बघा योगेश माई, धन्यवाद डीजे. 5 षटकात 30 धावा झाल्यात. नितीनच्या हातातून झेल सोडला आणि हा झेल किती महागात पडेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळेल. कारण ह्या फलंदाजाचा क्लास, फलंदाजा टान्स बघायला मिळतोय. कारण आवाक्या बाहेर येताना मोठमोठे उंच फटके मारण्याची क्षमता या फलंदाजाकडे बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये ओम साई संघाने 5 कॅचेस सोडले आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने झाला हे कुमार माई तुम्ही पाहिलेत. असं नाही आहे की फक्त धावा 29च आहेत. येणाऱ्या षटकामध्ये जे त्याचा झेल सुटला 3-4 षटकार जर बघायला मिळाले आणि माझ्या भाऊनी सांगितलं की 45-50 धावा देखील खूप होऊ शकतात. कारण तो मोगळा मोटिवेट असतो, वेगळं दडपण असतं. आणि फायनल मॅच खेळले आणि अवरम तुम्ही दुसरा खेळणे खूप फरक आहे. जाऊया शेवटचा षटक तोच गोलंदाज घेऊन जातोय ज्याच्याकडे झेल सुटला, नितीन नावाचा गोलंदाज. आणि 5 षटकं 29 धावा. नक्कीच जरतरच्या गोष्टीवर आपण आलोत आणि या फर्स्ट इनिंगच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोय. शेवटचे 6 चेंडू काउंटडाऊन सुरू होते आणि धाव करूया आताचा गोलंदाज नितीन. त्यानेच जेल सोडला, बघूया तोच मार खातोय का. सुरेख नॅचरल कट आहे या गोलंदाजाकडे. ब्युटिफुल हलकासा मध्ये घुसवला आणि या डावकुरे हाताचा गोलंदाज असल्या कारणाने नॅचरल कट, नॅचरल स्विंग या गोलंदाजाला जरूर मिळतो आणि त्याचाच कुठे कधी फायदा घेताना अप्रतिम गोलंदाजी ऋषी हाताळलाय. माळी. ऋषी पुन्हा एकदा बॅची ज्याने इकडे तिसऱ्या अटॅम्प मध्ये कॅच घेतलाय. जबरदस्त झेल. हा बघा ना, हा कसा झेल झाला माहितीये का कुमार. पहिला प्रयत्नात म्हटलं आय, दुसरा प्रयत्न लव आणि आहेस तू, म्हणजे आय लव्ह यू माझी असतो. अशा पहिले कॅच पकडला गेला. काय जबरदस्त कॅच पकडला गेलाय. जरूर तुमच्या भावना त्या घनश्याम माळी म्हणजे ते शामू काकाला पोचले असतील आणि घनश्याम माळीने हातवारी करायचे. घनश्याम माळी, ओ घनश्याम माळी, आय लव्ह यू असं दीपक काकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तू राज मे विकी. आणि ज्या पद्धतीने तुम्ही 3दा जेल पकडला त्या पद्धतीने बकराही तसाच उचलाल अशी आम्ही इकडे डोळ्यासमोर पिक्चर अधोरेखित करतोय. काय स्पर्धा सिगेला पोहोचताय हो. आम्ही 5-5 लाखाच्या स्पर्धा करतो ना तेव्हा फायनलला प्रेक्षक एवढे देखील नसतात. आणि बक्षीस समारंभ जेव्हा करतोय तेव्हा फायनलची मॅच अंधार होतोय 5 लाखाची करायची. आणि जो 5 लाख देणारा विचारा ऑनर येतोय तो फक्त बघतोय हर्षित माळी सामन्याने 5 लाख रुपये देऊन जातो. आणि इथे जर बघलाय क्वालिटी, वेल नॉन ऑर्गनायझेशन, वरचा दर्जा, हे क्रिकेट आम्हाला इथं पाहायला मिळालं. हे सोटी माळी समाजाचं एक मोठं कौतुकाची बाब आम्ही बघायला मिळते. पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट केला, चेंडू जातो गलीच्या रिझनला एक धावतो बघायला मिळेल. इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षण करताना हा उंच पुरा नवोदित खेळाडू, सुपर फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्रक्षण बघायला मिळते. जोरदार टाळ्या अपकमिंग यंग टॅलेंटच्या खेळाडूसाठी. इथे बाकी बघायला मिळेल. धाव संख्या आहे ती 31. फक्त एकच षटकार या इनिंग मध्ये बघायला मिळालाय. दोनच षटकार, एक देखील बाउंड्री नाहीये. क्रिकेट म्हटलं की गणित आणि गणित म्हटलं की कॅल्क्युलेशन झालंच पाहिजे. कारण की डावकोऱ्या हाताचा गोलंदाज जर तिथे मैदानात आहे आणि डावकोऱ्या हाताचा फलंदाज जर खेळपट्टीवर उभा आहे तर त्याला तुम्ही नॉन स्ट्राईक हँडवर ठेवला, कुठेतरी चुकीचं केलं. ओमसाई संघाला गणित जुळली नाही आणि आता मात्र जातोय सिद्धार्थ. डावकोऱ्या हाताचा गोलंदाज, डावकोऱ्या हाताचा फलंदाज. नक्कीच गोलंदाजावर डावकोऱ्या हाताचा फलंदाज हवी ठरतो. बघूया 80% हाऊ होत आहे. बघूया आपल्याला गोलंदाज. ओ गुड बॉलिंग सिन्सिबल क्रिकेट. पण ऑफस्टमच्या बाहेर आहे. तुमचा पिचिंगच ऑफस्टमच्या बाहेर होता. गुड अंपायरिंग. कुमार, तुम्ही विचार केलात ना संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप अंपायर तुम्ही धावबाद झाले पण तुम्ही नाराज झाले. त्यांनी काय असेल डायरेक्ट हिट लागल्यामुळे पंचाचं तसं होते. बघा हे तुम्ही चांगलं वरचं क्रिकेट खेळतात म्हणून बघायला. गुड अंपायरिंग. अंपायरचा क्लास खूप दर्जाचा चांगला बघायला मिळाला. ओखो, काय गोलंदाजी बघायला मिळायला मिळते. गुडला स्पॉटवर चेंडू टाकत असताना एक खूप उदाहरण मला बघायला मिळेल. डहाणू गावचा संतोष जयस्वाल नावाचा खेळाडू सर आहे. त्याचं सिलेक्शन झालं पण तो गेला नाही. तिथे तुम्हाला श्रीसंत मुंबई इंडिया खेळला, RP सिंग मुंबई खेळला, इरफान पठाण मुंबई खेळला आणि चौथा गोलंदाज तो होता. त्याचं सिलेक्शन झालं MRF मध्ये पण तो गेला नाही. आणि बघा कशाप्रकारे मागे झाला. काय वेगवान गोलंदाज, उंच पुरा डहाणूचा तो संतोष जयस्वाल. माझा बंधू योगेश आणि आमचं खूप जवळचं नातं होतं आणि हसमुख चेहरा, समाजातील एक जाणकार युवा नेता आणि समाजातील जाणकार नेतृत्व होतं खूप कमी वयात त्याला. आणि त्याने आम्हाला खूप कमी वेळात तो आम्हाला सोडून गेला. ह्याचं दुःख जेव्हा जेव्हा आठवण आणि जेव्हा जेव्हा क्रिकेट आणि सामाजिक कार्याची जेव्हा जेव्हा
आठवण येते ना, तेव्हा तेव्हा योगेशची आठवण निघते. आणि तुम्ही म्हटलात की हिरा तसाच असतो. हिरा तुम्ही कधीही काढा, 10 वर्षांनी काढा, अनेक वर्षांनी काढा, चमकण्याचं कामच करायला बघणार. योगेशचं नाव मी देखील ऐकलंय, खरोखर त्याची आठवण केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि प्रत्येक वेळेला विजयराज संघात तुम्ही एक मोमेंटो देतात, ती हिऱ्याची आठवण आयुष्यभर या सोटीमाळी समाजाला बघायला मिळते. इथे सामना होतोय, फायनलचा सामना. प्रथम फलंदाजी केली ओम साई संघाने, फक्त 34 धावा काढल्यात, 35 धावा काढल्यात, 36 धावा विजयासाठी करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 6, म्हणजे 6च्या सरासरी तुम्हाला धावसंख्या काढायचं आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली बघा, चेतनने फक्त 6 धावा दिल्या, जीत याने 2 षटकं टाकलीत, म्हणजे पहिल्या षटकात 8 आणि दुसऱ्या षटकात मला वाटते 9 धावा दिल्या, म्हणजे त्यांनी 17 धावा दिल्यात. आपण चेतनचा विचार केला, चेतननी मला वाटते फक्त 4 धावा दिल्यात आणि नितीन यांनी ॲब्सोल्युटली शेवटचं षटक टाकलं, त्यांनी फक्त 5 धावा दिल्या. अशा पद्धतीने 4 गोलंदाजांनी गोलंदाजी टाकली. 6 षटकामध्ये फक्त ओम साई संघ हा 35 धावा काढू शकला. विजया संघासाठी 36 धावा करायच्या आहेत. आणि कशा पद्धतीने हा सामना रंगतो तुम्हाला बघतो. रसिक मायबाप प्रेक्षक, अनेक आठवणी मला जाता जाता ह्या वर्षात तुम्हाला बघायला मिळाला. मागील 32 वर्षापासून अनेक समालोचन मी करतोय. आता सातत्यपूर्ण ओमटॅक्स म्हणजे जे देशाविदेशातील अनेक खेळाडू येतात त्यांच्या सामने करत असतोय. अनेक प्रकारच्या मॅचेस करायला भेटतात. आमच्या कुमारमाईचे आमदार चषक असो, कुमारमाईचं खासदार चषक असो, कुमारमाईचे नाईट मॅच असो, या अनेक मॅच आम्हाला करायला बघतात. ध्रुव सातपाडीमध्ये मॅच झाला तुमच्या अध्यक्षतेखाली, त्या मॅचेस करायला मिळतात. अनेक लाख मोलाच्या, 2 लाखाच्या, 5 लाखाच्या मॅच आमच्या वाट्याला येतात. पण माझ्या हृदयाच्या स्मरणात ज्या आपण म्हणतात ना, काही 5-6 गोष्टी हातावरच्या मोठावर लागतात. ह्या सोटीमाई समाजाच्या 2 दिवसामध्ये जे मला समालोचन करता आलं, जणू काय मी तुमच्या समाजाच्याच लोकांमध्ये झालं. अनेक विचार, काका माळी म्हणून तुम्ही कुठचे आहात? मी सांगितलं माळी नाही, मला माळी बनवलं गेलं हे तुमचं दिलेल्या प्रेमामुळे. आणि कुमार माळी, थँक्यू सो मच की तू मला 2 दिवस इकडे बघायला मिळालं. आणि मला आल्यानंतर असं कुठेही वाटलं नाही की या वेगळ्या मॅचेस बघायला मिळेल. एक वेगळ्या वर्जाच्या, वेगळ्या धाटणीच्या आणि वेगळ्या दर्जाच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाडू वृत्ती. एकाही मॅचमध्ये, एकाही निर्णयामध्ये हा का तू झाला नाही. म्हणजे लाख मोलाच्या मॅचमध्ये अंपायरवरून राडे होतात, मॅच थांबवल्या जातात. पण इथे जे खेळाडूंनी खेळाडू स्पिरिट दाखवला आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि म्हणूनच ते हा स्पर्धा सातत्यपूर्ण वर्षानुवर्ष चांगला होताना पाहायला मिळतात. दरम्यान आपण जाऊया आता मॅचकडे. शेवटची 6 षटकं, निर्णायक कौल असेल. जर आपण योगेशचा जसा विचार केला ना दीपक सर, तसे आमच्याकडे अनेक हिरे होते. हा सोटीमाई समाज कल्याणकारी संस्थानाचे संस्थापक म्हणून जर ज्यांना ओळखलं जातं ना, असे स्वर्गवासीय बबनभाई म्हणजेच बाळकृष्ण तुकाराम माळी यांची आठवण सुद्धा समाजाला वारंवार राहते. त्यांचं जर राजकीय पार्श्वभूमी जर आपण पाहिली ना, तर सोटीमाई समाज कल्याणकारी संस्था जी आज तुम्ही पाहतात ना, त्यांचे संस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. ती संस्था उभारण्याच्या पाठी स्वर्गवासी बबनभाईंनी काम केलंय. ते पालघर ग्रामपंचायत असताना 1997 रोजी पालघरचे प्रथम सरपंच होते. हा मान माई समाजाला मिळवून देण्याचं काम स्वर्गवासी बबनभाईंनी Thank you. केलं. बघा. आज नगर परिषद जरी झालेली असली तरी पण आता नगराध्यक्ष बसतो, परंतु ग्रामपंचायत असताना आमच्या माई समाजाचा सरपंच पालघर ग्रामपंचायतीवर होता. तो मान स्वर्गवासी बबनभाईंनी केला. संपूर्ण सोटी माई समाज एकत्र करण्याचं काम स्वर्गवासी बबनभाईंनी केले. दुसरीकडे जर तुम्ही बघता तर डहाणू, या डहाणू विभागाकडील जर तुम्ही कैलासवासी आणि स्वर्गवासीय श्री सुजाता मोहन माळी या मॅडमांना तुम्ही बघता, त्यांनी समाजाकडून राजकीय पार्श्वभूमीवर जाता जाता एक चांगली छाप सोडली आणि BJPच्या उपाध्यक्ष होत्या. म्हणजे या समाजात जी माणसं आठवणी सोडून गेल्यात ना, या आठवणी आपण घेऊन न विसरता जगल्याशिवाय आपण जगूच शकत नाही. न विसरता या आठवणी ठेवाव्या लागतात. निश्चितच अनेक अनमोल रत्न आपल्याला दिले. इथे बघूया सामना होतो. 3 धावा झाल्या, 2 चेंडू टाकून दिले, 36 धावा फक्त काढायच्या आहेत. आणि निश्चितच क्षेत्रक्षण जर बघितलं तर दूरवर क्षेत्रक्षण ठेवलेत आणि खूप चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला. विनीत नावाचा एक फलंदाज तुम्हाला ओपनिंगमध्ये बघायला मिळतोय. आणि विनीतच्या धावा जर बघितल्या या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग बघायला केल्यात. 3 धावा झाल्यात, 36 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. एका साईडला बघितलं स्ट्राईकला तुम्हाला बघायला सुरुवातीला फलंदाज बघायला मिळेल. चेतन आणि विनीत दोघंही नामांकित फलंदाज. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली ओपनिंग जोडी म्हणून या स्पर्धेने या खेळाडूंनी काम केलंय. इथे बाकी तुम्हाला विकेट काढावे लागतील, गडी बाद करावे लागतील, तेव्हा तुम्ही समोरच्या संघावर दबाव टाकू शकतायत. कॉटन बॉलचा चान्स पडत नाही, चेंडू सरळ जातो. गुड बॅटिंग, सिन्सिअर क्रिकेट बघायला मिळते. माहिती आहे की 21 धावा देखील आम्ही सामना जिंकू शकतोय. आम्हाला षटकार चौकार मारायचे नाही. 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे फक्त धावा काढायच्या आहेत. अंतिम सामना आपण बघत आहात 2025 क्रीडा महोत्सवाचा सोटीमाळी समाजाचा. मॅक ए विरुद्ध ओम साई. फक्त 36 धावा काढल्यात ओम साई संघाने. पुन्हा एकदा राईट अमोलकडे मारा करतायत. चेतन समोर फलंदाजी करतायत.
गुड बॅटिंग, काय क्लास बघायला मिळतोय, जबरदस्त डिफेन्स. राहुल द्रविडची आठवण झाली जमिनीलगत पदरात, बघा किती सुंदर बघायला मिळालं. प्रेक्षक चारी बाजूने तुम्हाला बघायला मिळतात अनेक आठवणी. देशापलीकडे देखील या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला देश विदेशामध्ये या सोटी माळी समाजाच्या मॅचेस बघितल्या जातात. पुन्हा एकदा राईट वर विकेट मारा. बॅकफुटला गेलाय, चेंडू कट केलाय, चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला. 1 धाव 2 धाव आणि धक 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 करता चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. अप्रतिम चौकार. तेरी अदाओं पे मरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ. तेरी अदाओं पे मरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ. थँक्यू डीजे. आमच्या कॉलेजच्या जीवनातील तुम्ही आम्हाला आठवण करून देते. हे गाणं वाजलं की अनेक आठवणी येत आहेत, पण आज त्या मुलीचा मेटला की हे तुझे मामा, अशा त्या मुली आपली ओळख करून देतात. बघा कशा पद्धतीचं नातं होतं हे तुम्हाला बघायला समीकरण मिळतं. कुठेतरी मैदानामध्ये बदलायला मिळते आणि त्यातच एक आनंदाची बातमी मी तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो. सोरटी माई समाज युवा फाउंडेशन आयोजित SMPL पर्व 7वे तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी लवकरच येतो. याच मैदानावर, याच जोशात, याच होशात, याच जल्लोषात लवकरच येतो आणि सोशल मीडियावर ऑक्शनच्या स्वरूपात होणारी लिंक ही लवकरच तुम्हाला पाठवली जाईल. आणि संघमालकही आतुरतेने आम्हाला विचारत आहेत की कुमार कधी असेल, परंतु लवकरच सरप्राईज तुम्हाला देण्यात येईल. वर्ष 7वं सोरटी माई समाज प्रीमियर लीग, सोरटी माई समाज युवा फाउंडेशन आयोजित याच मैदानावर वेगळ्या उत्साहात पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलं, 9 धावा झाला. जबरदस्त बॅटिंग चेतन आणि विनीत यांच्याकडनं बघायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्याकडे बघायला मिळते. मोठे फटके काढायची गरज नाही. एकेरी दुहेरी धावा आल्या तरी आम्ही 36 धावा काढू शकतोय. आणि खरोखर ज्या दिमाखा पद्धतीने त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केलाय, प्रत्येक सामना एका हाती जिंकण्याचं काम या तुम्हाला खेळाडूकडनं बघायला मिळेल. विनीतचा जो विचार केला, जबरदस्त बॅटिंग प्रत्येक मॅचमध्ये केलाय. उत्तुंग षटकार, सर्वात उंच षटकार मारण्याचा पराक्रम या विनीतच्या नावावर. पण आता बाकी षटकाराची आम्हाला गरज नाहीये. एकेरी दुहेरी धावा, पहिलं षटक संपलं, 9 धावा. इथे बाकी विकेट काढावे लागतील. ओम साई संघाला विकेट आणि डॉट चिरून टाकतील, तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकतात. आता अनुभवी अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. चेतन नावाचा हा गोलंदाज मार्गस्थ होत आहे आणि समोर फलंदाज आहे तो ऋषी माळी. रंगमंचावर यायचंय, व्यासपीठावर यायचंय. गुड बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल चेतनच्या बॅट इथून. 1 धाव तुम्हाला बघा, 10 धावा फलकावर लागल्यात. 37 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. ग्राउंडच्या दक्षिणेला, ग्राउंडच्या उत्तरेला, ग्राउंडच्या पश्चिमेला सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. माफ करा, दक्षिणेच्या इथे आम्ही पश्चिमेला बघायला मिळतात. अप्रतिम असं आयोजन मुंबई विभागाकडनं केलं गेलं. मुंबई विभाग म्हटलं खरं तर पाहुणे आहेत, पण आज त्यांनी आम्हाला पाहुणं बनवलं आहे. आणि खरोखर प्रत्येक माळी समाजाच्या गावकऱ्यांनी, प्रत्येक शाखेने जे त्यांना सहकार्य केलं आहे, न भूतो न भविष्यतो इतिहासामध्ये नाव केलं जाईल. आणि मुंबईवासियांनी गुलाबाच्या फुलांनी ज्या पद्धतीने प्रत्येकाचं स्वागत केलं, त्यांचं देखील मनापासून कौतुक केलं. एक ताई ते हळदी कुंकू घेऊनच बसल्या होत्या सकाळपासून. आता फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केलाय. शॉर्ट मिडॉन आणि शॉर्ट कव्हरला बोलवलं गेलंय. जिथे तुम्हाला सिंगल धाव वाचवायचे आहेत, मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचं काम तुम्हाला बघायला मिळत आहे. मॅचचे सपोर्टर्स आहेत का? जोरदार टाळ्या तुमच्या हव्या आहेत. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. ओहो, काय उचललाय माणसाने, कसं उचलायचं, गगनामध्ये जाऊन चंद्राने कशी गवसणी करायचं या षटकारावर बघायला मिळते. चेंडू, 6 धावा. घुटना टेको और तमाशा देखो. विनीतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि स्पोर्ट्समॅनशिप बघा, चेतनला त्याने घुटना टेको तमाशा देखो दाखवलं, परंतु चेतनने त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. ही स्पोर्ट्समॅनशिप आहे या खेळाडूंमध्ये. आणि कुमार, हे तुम्ही आहेत ना, हे ओपन खेळतात. तुम्ही जे मोठा सांगा सातपाटी, वडराई, माहीम, केळवा, पालघर भागामध्ये तुम्ही वरच्या लेवलला जेव्हा क्रिकेट खेळता, हाच मॅच बघायला मिळतं. सातत्यपूर्ण चांगली फलंदाजी या स्पर्धेत त्यांनी केलाय. सेन्सिबल क्रिकेट ह्याला म्हणतात अकबराच्या दरबारातला बिरबल. माझा बकरा विनीतच उचलेल सांगा. हो, निश्चितच ह्या बकऱ्याचं कोण उचलणार असं म्हणतात. तर कुमार मायन सांगितलं की माझा बकरा हा विनीतच उचलेल. विनीतच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळालं. आम्हाला जरी ऊन लागलं असलं तरी त्याचे दात हॅपीडनचे आहेत, नक्कीच आम्हाला दिसले. आणि गोलंदाज पंचांचा जर विचार केला ना दीपक सर, तर पंच हर्षल आणि विनीतचं समीकरण एक वेगळं आहे. खूप जवळचे मित्र आहेत विनीत आणि हर्षल. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. चेतनचं देखील तेवढंच कौतुक करायला पाहिजे. प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याचं काम चेतनने केलंय. एका कसलेल्या फलंदाजाप्रमाणे फायनलमध्ये आम्ही का गेलो हे दाखवतात असताना आज बाकी हावी होताना बघायला मिळतात.
गत वर्षी अजून बक्षिसांचं पारितोषिक येतंय, वारंवार फोन येत आहेत. हे असलेलं क्रीडा रसिकांवर समाजवासियांचा फोन आहे. तब्बल मॉरिशियसवरनं डायरेक्ट मॉरिशियसवरनं कॉल आलाय आणि संदीप भगवानमाई यांच्याकडनं विजेत्या संघासाठी 1001 रुपयांचं रोख पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या जोरदार झाल्या टाळ्या पाहिजे. झाल्या पाहिजेत. विदेशातून पैसे म्हणजे येणारी दीपक स्पर्धा सर, बघायला हे मिळते. असं झालं, बकरा तर दिलाच पण बकऱ्यासाठी चटणीचे पैसे सुद्धा गोळा होत आहेत. त्यामुळे मॅक या संघाने मला तरी वाटते आपल्या महिला सपोर्टर्सना घरी चटणी वाटायला पाठवायला काय हरकत नाही. बघा मॉरिशसवर बक्षीस आला. गुड बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग तुम्हाला चेतनकडनं बघायला मिळते. आपण पूर्वीची टेस्ट मॅच बघायचो ना, एका साईडला एक दूर धावा करत, तशा पद्धतीचं जर खऱ्या अर्थाने मॅच कोण घेऊन गेला तर चेतन. प्रत्येक चेंडूवर 1-1 2-2 धावा करतोय. कोणत्याच गोलंदाजाचं मोठं आक्रमण केलं नाही आणि जेव्हा खराब चेंडू मिळालाय तेव्हा षटकार मारत का विनीतने केलाय आणि एकच गडी बाद झालाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना आज तुम्हाला संघ बघायला मिळतोय. विनीतकडनं एक आगळ्या वेगळ्या फटक्याची मला अजून अपेक्षा आहे. बघूया तो दाखवतोय का. यस, हेलिकॉप्टर खोदला आणि हेलिकॉप्टर त्याने दाखवला. शब्दाला मान आणि सन्मान दिला. विनीतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकतर्फी फायनल मध्ये प्रवेश करून त्याने हा सामना जिंकवलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धावसंख्या झालेली आहे ती 2424. बघा, धन्यवाद डीजे. आतापर्यंत दीपक सर तुम्ही या मैदानामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर बघितले. आता कोर्टामध्ये पोलिसांसमोर लढत करणारा डॉक्टर इथे व्यासपीठावर येतोय. 50 वर्ष झाली जो पालघरच्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतायत असे आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲडव्होकेट आनंदमाई यांचं व्यासपीठावर आगमन होते. जोरदार टाळ्या सर्वांनी झाल्या उभं पाहिजेत. राहायचंय, सर्वांनी उभं राहायचंय. एक मोठं व्यक्तिमत्व ज्याने 50 वर्ष पालघरच्या कोर्टामध्ये सेवा करताना आता आम्हाला काम बघायला मिळतात. आदरणीय मोहन माळी साहेब, या तुमचं दर्शन आम्हाला खूप पद्धतीने नाव खूप ऐकलंय, पण आज तुम्ही साक्षात इकडे बघायला मिळतात आणि तुमच्या सोटीमाळी समाजाने केलेला खेळ, 2 वर्षांनी केलेलं क्रीडाचं कार्य, अभूतपूर्व शिस्त, डिसिप्लिन ही आम्हाला बघायला मिळत. थँक्यू सो मच. या धन्यवाद. जोरदार तुम्ही टाळ्या आपल्या झाल्या शब्दाला पाहिजेत. मान देऊन आनंदमाई साहेब तुम्ही इथे उपस्थिती दाखवली, व्यासपीठावर आल्यात त्याबद्दल संपूर्ण मुंबई विभागाच्या वतीनं तुमचे शब्द सुमनांनी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला, इकडे स्वागत केलं जाते त्यांचं आमच्या महिला अध्यक्षा मुंबई शेवटपर्यंत विभागापर्यंत. आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं हे मुंबई विभागाने मात्र सोडलं नाही आणि त्यांची फुलंही कुठल्या पद्धतीचे आहेत ते अध्यक्षांना विचारावं लागेल. अजूनही एवढ्या उन्हामध्ये ती आपण स्वतः डगमगलो आहेत, परंतु त्यांचे गुच्छ आणि त्यांचे पुष्पगुच्छ अजूनही या उन्हात अगदी सांगतात ना, जसं काही बागेतून आताच काढून आणलेत तशी टकटकती चमकत आहेत. सिद्धिविनायकची कृपा आणि लालबागची छाया ही त्यांच्या पाठीशी बघायला मिळते. नवी मुंबईहून आलेल्या आमच्या ताईची देखील किती अत्याचाराने बघायला मिळते. जबरदस्त काम इथे बघायला मिळालंय आणि खऱ्या अर्थाने आज बघायला मिळालं. तर चला खूप मित्रांनो, चांगल्या सामना पद्धतीची ओढला असेल तर फलंदाजी एकदम जोरदार इथे टाळ्या होऊन करतायत. जाऊ द्या. शेवटचा सण आहे. आजच्या नंतर तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. बोला गोपाल कृष्ण महाराज की जय बाल गोपाल की जय. काय जोश बघायला मिळतोय सोटी माई समाजाकडे. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपण बघत आहात दीपेशला. ओ, चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह जातोय. चेतन स्वतः क्षेत्ररक्षण करे पहिले एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. हाच तो चेतन ज्याने 6 वर्ष तपस्या केली हा फायनल सामना खेळण्यासाठी आणि आज तो हक्काने सांगत असेल माझी लिडिंग तुम्हाला कुठेतरी 4 वर्ष झाली कमी पडत होती. 5व्या वर्षी मी मैदानात आलो आणि मॅच विनिंग घेऊन जातो. चेतन माई, आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही आम्हाला यास धन्यवाद आणि तुमच्या विजयामध्ये आम्ही नक्कीच सहभागी होऊ आणि तुम्ही काहीतरी आगळं वेगळं करून दाखवलं त्याबद्दल धन्यवाद. ओहो, काय जबरदस्त बॅटिंग केलं. बॅकफुटला जाऊन गुंडप्पा विश्वनाथ कट बघायला मिळते. 1-2 आणि इथे चेंडू जात आहे नाही. क्षेत्ररक्षण झालाय. सुंदर क्षेत्ररक्षण करताना इकडे बघायला मिळतात. दुसरी धाव बघताना तिसरी धाव होईल का. ओहो, तिसरी धाव देखील धावून पूर्ण करतायत आणि 3 धावांची धावसंख्या होते ती 29 धावा तुम्हाला बघायला मिळतात. माळीसाहेब, खरोखरच तुम्ही आल्याने आम्हाला आनंद उत्साह वाटायला बघायला मिळाला. 50 वर्ष सेवा करणे खायचं काम नाही आहे. अनेक गुन्हेगारांना तुम्ही काही दोषी बनवलं, काही निर्दोष मला तुम्ही सोडवण्याचं काम देखील केलं. कारण शेवटी चांगलं न्याय देवतेचं काम तुमच्याकडून बघायला मिळतंय. जबरदस्त काम तुमच्याकडून पाहायला मिळतंय. वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा वकील साहेब इकडे आपल्याला उपस्थित होताना दिसत आहेत. आणि सर, तुमचं फिटनेस बघताना 85 कोण म्हणणार आहे. आमचे तर घुटणे आताच दुखतात, फक्त 55 झालेत. आणि तुमचं हे चैतन्य, तुमचं हे क्लास, तुमचा दर्जा आणि तुमचा अभ्यास ह्या पालघर विभागात खूप नामांकित बघायला. हा, काय अफलातून बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. 4 धावा.
एकच धाव निघालाय. 30 धावा झाल्यात. खेळाडू चौका गेला तर डिक्लेअर का, उगाच तुम्ही असं करू नका, त्याच्यामुळे फ्लम्बिंग होते. तुम्ही तिथून बोलू नका प्लीज. आमचे प्रेक्षक आहेत त्यांनी तिकडून इशारा केला पण चेंडू बाहेर आला होता. 30 धावा झाल्यात. वन साइड सामना बघायला मिळतोय. थँक्यू सो मच ताई. काय काय बघायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग इकडे बघायला मिळते. एका साईडला चेतन आणि एका साईडला विनीत. विदाऊट लॉस मला वाटतं जिंकतील की काय. आतापर्यंत असा फायनल कधी झाला नसेल ज्याने एका सामना फिरवण्याचं काम करतं तुम्हाला बघायला मिळालं नसेल. 30 झाल्यात. 18 चेंडू आणि 6 धावा. 18 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. माळीसाहेब हा फायनल सामना तुम्हाला इकडे बघायला मिळतो. एका साईडला तुमचा गतवर्षीचा विजेता शिरगावचा ओम साई संघ बघायला मिळतोय आणि जो दरवर्षी 4 वर्ष सतत पराभूत झालाय फायनल जाऊन तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय तो मॅक ए. अजून बक्षिसांचं पारितोषिक येतंय. आता मला फोन स्विच ऑफ करावा लागेल कारण की माझा बँक मॅनेजर आता कॅल्क्युलेशन करू शकत नाही, त्याची सुट्टी केलेली आहे मी. परंतु मॅक या संघासाठी अजून बक्षिसाचे वर्ष येते. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे तेजस किशोर माई यांच्याकडनं मॅक संघासाठी 1001 रुपयांचं रोख पारितोषिक. जोरदार टाळ्या प्रेक्षक असायला पाहिजे. लाख मोलाच्या मॅचपेक्षा बक्षीसचं वर्षाव कुठे बघायला मिळतंय तो सोटी माळी समाजच्या मॅचेस मध्ये बघायला मिळते. 11,000 मॉरिशसवरनं बक्षीस आलेत. तुम्हाला ऑस्ट्रेलियावरनं बक्षीस येतात. तुम्हाला देशापलीकडनं बक्षीस येतात आणि प्रत्येक गाव शाखेकडनं प्रत्येक व्यक्तीकडनं बक्षीस तुम्हाला बघायला मिळत आहेत. व्हॉट अ ट्रिमेंडस. आणि कुमार माळी ह्यांच्याकडनं गावठी बकरा बक्षीस ठेवला. 2 संघ विजेता ठरेल. आणि आमचा ओम ज्याचं मनापासून आम्ही कौतुक केलं, सातत्यपूर्ण स्कोरिंग करत असताना मॅच अशा सिच्युएशनमध्ये आलाय. 18 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता आणि ओमचं मनापासून कौतुक करीन. सातत्यपूर्ण गुड स्कोरिंग. कोणी रागावलं तरी प्रेमाने सांगणार दादा मग तू बसलो मी उठतो, म्हणजे समोरचा ऐता शांत होतो असं बघायला मिळालं. कारण जो करतो त्याला माहिती असते आपण काय करतो. खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आता बाकी गोलंदाज बघायला मिळते तो विनीत माईने जर एक वेगळ्या शैलीमध्ये जर हा सामना फिनिश केला तर खूप जास्त आवडेल अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. बघूया विनीतकडे माझे शब्द पोचलेच असतील. 18 आणि 6ची गरज आहे. त्याच्या एकदम ट्रेडमार्क शॉटमध्ये घुटना टेको तमाशा देखो आम्हाला पाहायचंय. चला यानंतर बाकी वैयक्तिक काही आमचे ॲथलेटिकचे सामने बाकी आहेत, काही महिलांचे खेळ बाकी आहेत. त्याच्यासाठी प्रत्येकाने संपर्क करायचा आहे. चेंडू टटवलाय आणि अशा पद्धतीने विजय संपादन केलाय.